नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वी गणित भाग 2 सराव संच 1.1 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1 आपण पाहिलेला आहे। व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। प्रश्न क्रमांक 2 आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। एकूण प्रश्न क्रमांक 2 मध्ये 6 प्रश्न आहे। ते 6 प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण इथे पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहेत आपल्याला की बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y, तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा। तर डिस्टन्स AB आपल्याला काढायचा आहे, तर तो आपण काढूया। पहिला प्रश्न आहे x बरोबर 1 आणि y बरोबर 7। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे। तर आपण पाहूया की x बरोबर 1 आणि y बरोबर 7। आपण प्रश्न वाचूया। बिंदू A चा निर्देशक x आहे, म्हणजेच A म्हणजेच कोण तर x, x म्हणजे कोण तर A, म्हणजेच x हा कोण आहे तर A आहे। आणि B चा निर्देशक y आहे, म्हणजेच आता आपल्याला y दिसतो, y ची किंमत 7 आहे, तर त्याचा निर्देशक कोण आहे तर B। तर आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स AB। तर आपण लिहूया, म्हणून डिस्टन्स A आणि B बरोबर। आता आपल्याला किमती कशाच्या दिलेल्या आहेत, x आणि y च्या किमती दिलेल्या आहेत, पण निर्देशक कोण आहे A आणि B। तर आपल्याला लिहावं लागेल, अगोदर आपल्याला लिहावं लागेल, काय लिहावं लागेल तर बिंदू A चा निर्देशक x बरोबर 1 आहे। तसंच आपण बिंदू B चा निर्देशक y बरोबर 7 आहे। अशा प्रकारे आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला डिस्टन्स AB काढायचा आहे बरोबर। आता x ची किंमत 1 आणि y ची किंमत 7, म्हणजेच x ची किंमत म्हणजेच कोण तर A ची किंमत आणि y म्हणजेच कोण तर B ची किंमत। तर 1 आणि 7 ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे तर 7। 7 ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण अगोदर लिहूया 7। आणि फरक आपण डिस्टन्स काढत आहोत, फरक काढत आहोत, म्हणून वजाबाकीचे चिन्ह येणार आणि 1। 7 मधून 1 गेला किती उरले 6, म्हणून डिस्टन्स AB बरोबर 6। अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे। दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहून घेऊया की x बरोबर 6 आणि y बरोबर -2। तर आपण अगोदर लिहून घ्यायचं आहे बिंदू A चा निर्देशक 6 आहे आणि B चा निर्देशक -2 आहे। प्रश्नामध्ये आपल्याला किमती दिलेल्या आहेत, म्हणून डिस्टन्स A आणि B आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी आपल्याला किमती आहे, A ची किंमत किती आहे 6 आणि B ची किंमत किती आहे तर -2। ह्याच्यातली मोठी संख्या कुठली तर 6। धन संख्या ही ऋणपेक्षा मोठी असते, म्हणून मोठी संख्या अगोदर लिहायची, त्यानंतर लहान संख्या -2। आता वजा आणि वजा एकत्र आलेला आहे, तर ते अगोदर प्लसमध्ये कन्वर्ट करून घेऊया। मग 6 आणि 2 तसाच राहील आणि याची बेरीज होईल 6 अधिक 2 किती 8, म्हणून डिस्टन्स A आणि B आपल्याला मिळालेला आहे 8। अशा प्रकारे आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण पाहून घेतलेलं आहे। तिसरा प्रश्न पाहूया की तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे x बरोबर -3 आणि y बरोबर 7 ह्या किमती देण्यात आलेल्या आहे। तर अगोदर आपल्याला लिहायचं आहे बिंदू A चा निर्देशक किती आहे तर -3 आपल्याला दिलेले आहेत आणि बिंदू B चा निर्देशक 7। तर म्हणून डिस्टन्स AB बरोबर -3 आणि 7 ह्याच्यातली मोठी संख्या कुठली आहे तर 7। तर अगोदर लिहूया वजाबाकीचे चिन्ह, त्यानंतर उरलेली संख्या कोण आहे तर -3, त्याला पण ब्रॅकेटमध्ये लिहूया। वजा आणि वजा आपण कन्वर्ट करून घेऊया प्लसमध्ये, 7 आपल्या जागेवर, 3 सुद्धा आपल्या जागेवर, म्हणून डिस्टन्स AB
7 आणि 3 किती तर 10. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण पाहून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. चौथा प्रश्न पाहूया की चौथा प्रश्न आहे x बरोबर -4 आणि y बरोबर -5. आत्ता बिंदू A चा निर्देशक -4 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -5 आहेत. म्हणून डिस्टन्स AB बरोबर -4 आणि -5. आता दोन्ही वजा संख्या आहे. ह्याच्यातली मोठी संख्या कुठली असणार? आता आपण एकदा संख्या रेषेचा विचार करा. आपण प्रश्न क्रमांक 1 पाहिलेला आहे. संख्या रेषेमध्ये जी लहान संख्या ऋणामध्ये येते ती अगोदर येते ती मोठी संख्या असते. तर इथे कोण आहे तर -4 आणि वजाबाकीचे चिन्ह आपलं तसंच राहणार आणि उरलेली संख्या कुठली आहे तर -5. आता आपण काय करतो वजा वजा कन्वर्ट करून घेतो प्लसमध्ये. 5 आपला तसाच राहील, 4 सुद्धा तसाच राहील -4. आता आपल्याला हे सोल्व करायचं आहे. तर -4 आणि +5. आता ह्याची काय होईल तर वजाबाकी होईल. वजा आणि अधिक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची वजाबाकी होते. मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची असते. मोठी संख्या कोण आहे 5 आणि लहान संख्या कोण आहे तर 4. 5 मधून 4 वजा करायचे आहेत. तर 5 मधून 4 वजा केले किती उरले तर 1. आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच बेरजेचे चिन्ह येणार. म्हणून डिस्टन्स AB बरोबर किती तर 1. अशा प्रकारे आपण 4 प्रश्न आपण पाहून घेतलेले आहे. 5वा प्रश्न आपण पाहूया की 5वा प्रश्न आहे तो म्हणजेच x बरोबर -3 आणि y बरोबर -6. तर आपण अगोदर लिहून घेतलेला आहे. बिंदू A चा निर्देशक -3 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -6 आहे. म्हणजेच A आणि B च्या किमती. म्हणून डिस्टन्स AB बरोबर आता -3 आणि -6 ह्यांच्यातील मोठी संख्या कुठली आहे तर -3 ही मोठी संख्या आहे. ऋण संख्यामध्ये लहान संख्या ही मोठी असते आणि कंसामध्ये -6. आता ही स्टेप आपण ज्या प्रकारे चौथा प्रश्न सोडवला त्याच प्रकारे हा 5वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. फक्त जी संख्या असेल ती आपली वेगळी असणार आहेत. तर अगोदर आपण मधले जे 2 वजाबाकी आहे ते कन्वर्ट करून घेऊया प्लसमध्ये. 6 खाली आपण ओढूया तसाच आणि -3 आपण तसाच लिहूया. आता वजा आणि अधिक आलेला आहे म्हणजेच बेरीज. तर ह्यांची आपल्याला काय करायची तर वजाबाकी करायचे आहेत. तर मोठ्या संख्यामधून लहान संख्या वजा करायची आहेत. 6 मधून 3 वजा करायची आहेत. जर 6 मधून 3 वजा केले तर आपल्याकडे किती उरणार आहे 3. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 3 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न होता. शेवटचा दुसऱ्या प्रश्नामधला 6वा प्रश्न तो सुद्धा आपण पाहून घेऊया. x बरोबर 4 आणि y बरोबर -8. आपण अगोदर लिहूया. बिंदू A चा निर्देशक 4 आहे आणि बिंदू B चा निर्देशक -8 आहे. म्हणून डिस्टन्स AB बरोबर आता 4 आणि -8 ह्याच्यातील मोठी संख्या कुठली आहे तर 4. मग उरलेली संख्या किती आहे तर -8 बरोबर. आता दोन्ही आपण जे वजा आहे ते कन्वर्ट करून घेऊया प्लसमध्ये आणि 4 आणि 8 आपण तसेच लिहूया. म्हणून डिस्टन्स AB बरोबर 4 आणि 8 ह्यांची बेरीज किती होते तर 12. तर अशा प्रकारे 6व्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. अशा प्रकारे आपण 6 प्रश्न पाहिलेले आहे. 9वी गणित भाग 2 सराव संच 1.1 मधले आपण 6 प्रश्न आपण पाहिलेले आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून आपल्याला ती नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.